आमचं आम्ही उपोषण चालू आहे. तर ते रात्री पण आम्हाला या विचारतात कशी तब्येत आहे मॅडम, काय आहे. सर्वांना रात्री बघायला येतात, ते सर्वांची काळजी करतात. त्यांचा खूप सपोर्ट आहे इथं सर्व प्रशिक्षणार्थींना. त्यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब फॉलो करा त्यांना, आणि आपण खूप लाईक करा. ताई तुम्ही 2 शब्द सांगा. तुम्ही जे आमच्यासाठी करताय ते कोणीच करू शकत नाही, कारण एवढ्या लोकांमध्ये 4 न 5 जणांचं जेवण आमच्या घरचे करू शकत नाही. तुम्ही आमच्यासाठी जे केलंय ते जेवढं आमचं श्रेय असो नसतो, पण तुमचं त्याच्यामध्ये 50% श्रेय राहील. तुमच्यासारखं कोणी आहेच नाही. जिथे तुम्ही सांगलीला केलं तेच तुम्ही तिथेही सर्वांना पोट भरून जेवण करू घातलं, इथे तुम्ही तेच करता. आणि हेच मोठं आहे आमच्यासाठी. तो GR भेटेल तेव्हा भेटेल तो आम्ही घेऊच, पण आमच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे, तुमची जागा आमच्या मनासाठी. आणि जर आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनाही थोडंसं वाटत असेल आमच्याबद्दल, जी भावना तुमच्या मनात आहे, तर ते आज नाही तर उद्या आमच्यापर्यंत पोहोचतील. नाहीतर मग आम्ही आहोत इथे, ऑप्शन नाही. मॅडम, पुंडलिक महाराज हे अख्खी नाईट तुमच्या आजूबाजूला फिरत असतात. हो, झोपत नाहीत ते? नाही झोपत. अजून त्यांच्या अंगावर स्वेटर नसतं, त्यांच्या पायात चप्पल नसते, असा कोणताच त्यांनी भाऊ मला करत नाही. 1:30-2 वाजता येऊन काय म्हटले, सर इथं झोपू नका, चला गाडीत तुमची व्यवस्था करू. म्हणजे तो माणूस अख्खी नाईट असाच फिरतो. पोलीस आलेत का, फोन सर उठा, चला पोलीस आले. पुंडलिक महाराजला चांगल्या पद्धतीने सबस्क्राईब करा. त्यांचं एक चॅनल आहे पुंडलिक खोत म्हणून. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर, त्यांचे व्हिडिओज असतील सगळे इथले ज्या काही टोटली अपडेट असतील त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम आपण या महाराष्ट्रात करत आहे. मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद करतो की तुम्ही आमच्यासाठी जेवणापासनं तर राहण्यापासून सगळ्या व्यवस्था तुम्ही सांभाळता. ह्या प्रशिक्षणार्थ्यांच्या लढाईमध्ये हा एक मोलाचा वाटा म्हणून या महाराजांचं एक कार्य आहे, आणि ह्या कार्याला मी शुभेच्छा देत यांच्या माध्यमातून GR कसा मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ठीक आहे सर. सर चांगलं बोलला, 2 शब्द चांगलं बोलला. आम्हाला मनावानी खुशी वाटली, आणि आमच्या पोरांना जरा बळ दिला, त्याच्यामुळे आम्हाला अजून आधार वाटतोय. आणि घरात बसलेले कार्यकर्ते वगैरे आहेत, त्यांना पण यायला सांगा. आता निम्मे निघाले ते हळूहळू आता निघायला चालू झाले आहेत. अजून पण भरपूर संख्येने यावी अशी इच्छा आहे माझी पण. आणि तुम्ही कोणत्या दिवसपासून आले इथं? इथं आम्ही येऊन 7 दिवस होत आले. आता तुम्हाला GR मिळणार आहे का? आम्हाला मिळू नाही शकत, खरं आमच्या बहिणींना आणि भावाला. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही इथं पहिले 2 दिवसाआधी आलेत, व्यवस्था केली, तुम्ही इथून सर्व गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाणार ते टेम्पोने जाणार. मग तुम्हाला एवढं काय गरज आहे की तुम्हाला ना GR मिळणार आहे ना काही? तुमचं काय विषय असा, काय याच्यासाठी लढत आहे आपण? आम्ही ह्यांच्यासाठी रडत आहे, म्हणजे आमची बहीण आहे आणि भाव आहे, म्हणून भावासाठी बारका भाव म्हणून त्यांची मदत करायची मी कृपा ही करत आहे. धन्यवाद सर.